वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज रिसेप्शन आहे, मस्त आहे, सगळे आलेले आहेत. त्यांना मला भेट घालून दिलेलं आहे. तर संध्याकाळी मस्त रिसेप्शन आहे, रिसेप्शनला जायचं, त्याची तयारी करायची. भेटू. तर काही सकाळी 7 वाजता आरगेची गँग आलेली आहे. तर तुम्हाला भेट घालून देतो. नाश्ता चालू झालेला आहे, नाश्त्यासाठी सगळेजण येत आहेत. तेव्हा सगळी आरोग्य गँग आलेली आहे. गुड मॉर्निंग. 2 बिनकामी बहिणी नाश्ता करायला दात घासता वगैरे कसं नाश्ता करतात ट्रेनिंग आणि आंघोळ तर अजिबात केले त्यामुळे आंघोळ कोणच केलं नाही सर. ते सूट आहे तुम्हाला. नाश्ता करा आणि लवकर रेडी होऊन या. बर. तर काय आता रेडी झालेलं आहे. आता खाली जेवणाची तयारी करायची आहे. नाश्ता सगळ्यांचं आंघोळीचे नाव घेतले. तर आता बघू काय काय जेवायचं. सिटिंग अरेंजमेंट बघायचे. इथे आहे सगळं. तर काय आरगेतल्या लोकांना लाडू, चिवडा आणि चहा प्रोव्हाइड करायचं, त्यासाठी चाललो. तर फुल कामं चालू आहेत. आता हळदीचा पण गेम खेळणार आहेत दोघं, दादा आणि वहिनी. तर ते पण बघूया, दाखवतो ते. गँग बसलेली आहे. एवढा आवाज का करायला? झोपलेलं उठा. काय रुमाला वगैरे बांधायला जर सुपारी गेली तर तू मुठीत जातो, एवढं सांगतो. मुठीत जायचं नाही. टाळ्या वाजवली जाता का कोण? मुठीत जायचं नाही. मोठ्यानं आतापासून जर घाबरला तर पाणी घाबरू वस्तू मी आहे पाठीशी. पाठीला बघ कोण नाही. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास. वैष्णवीचं नाव घेतो तुमच्यासाठी खास. नरम नरम पाव, गरम गरम भाजी सोबत नरम नरम पाव. शुभमराव आहे बरे, पण खातात खूपच भाव. 3 स्टार्ट. स्टार्ट. दोन्ही हातानं सोडू. हलवत नाहीये. लग्न करून आलोय, दरवाजा आडून बसल्यात भाऊ बहिणी. लग्न करून आलोय, दरवाजा आडून बसल्यात भाऊ बहिणी. वैष्णवीचं नाव घेतो, कशी वाटली बहिणी? तृप्तिका की आहे आहे आहे. जोर लगा के
तू ओपनला जागाच नको वैष्णवी एकदम दाबून धरा. अरे तू माझा मामा आहेस असं काय करतो? मगाशी याच्याने काय- दोन बोट. डोळ्याने काढतो शुभम, डोळ्याने काढ. चिमटत नाही तेव्हा चिमटा बिमटा काय काढू नको, नाश्ता करायला टोचू नको. ए, इश्या आला, इश्या, इश्या, इश्या. नाही नाही अजिबात नाही. अजिबात नाही. तिला नाव येते हे माहीतच आहे जरा. संसार आहे दोघांचा तो दोघांनी सावरायचा. संसार आहे दोघांचा दोघांनी सावरायचा. वैष्णवीने केलेला पसारा शुभमनी आवरायचा. छोडे गेले. अरे टाइम लिमिट काय नाही चालत राहिले काय आहे? जिंकला, जिंकला. जिंकलं वैष्णवी हा कोपरा तुझ्या डोक्याला काही जमायला नको. गुडघा आवाज आहे का बघू आई रे. झालं मला एकदा हात काढल्यावर काढलं नाही आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतो पैशांचा थवा. वैष्णवीचं नाव घेतो उखाणच कशाला हवा. बरोबर ना. हा, नका नाही घेत. तुला मगाशी सांगितले सांगितलं ना झालं? काय 20 सेकंद आहेत फक्त आता. 20 सेकंद. तुझं ना तुझं ना तुझं ना तुझं ना अरे बाई तू कुठं आली आहे? एकच हातात दुसरा हात वापरायचा नाही. तिच्यापासून लांब बस. मांडीवर मांडी असे करायचं. थांब थांब. तुझी पूर्ण दाबून नाकात जो दे करतो तो काय शुभम, नाकात जो दे करतो तो शुभम, दुसऱ्या हाताने लगेच शब्द मारायचा. One, two, three, start. एक झालं
शुभमला मारले. आता तुझं काय खरं नाही शुभम. आमच्या समोर मारली. नाकात घालायचं नसतं रे. नाक सोड, नाक बरं असू दे. बरं लागलं का बोटांना लावायचं. दात घास. घास तू एका कडे नको. हे वर घे पुढे. दोन वेळा हरलाय. आता नाही 2 वेळा हरलाय. काय सांगते तेच करायचं. हे पहिल्यांदा नाही लागलं. नाही लागलं. दुसऱ्यांदा नाही. तिसऱ्यांदा लागलं. नाही हो काकू. अरे नाही रे, अरे हात पण पकडला जरा हळद काय छान असते आमच्या इकडचं हळद. सोडून येतो हाता. सोडून बसतो आता. हा करून दाखव त्याला एकदा. आता तू पुढे सरक. जिमला ते जातो एवढं. हात अजिबात उचलायचे नाही. तू तिला हात लावायचं नाही. दोन्ही हाताच्या खाली. असं उचलून धरायचं. असं वरचं आपण होतं. हात दाबायचं. फेस करून बघतो. नाही पॅक झालं तर हात दाबायचं आणि बोटानं तोंडात टाकायचं. मला काहीच नाही करायचं. काढू नको. मारले बाहेर असं हात काय होईल. काय बंदी काय शेवटचा हात शेवटचा शुभम. शेवटचा आहे ना. शेवटचा आहे ना. एक तर जिंक शुभम. एक तर जिंक. सप्टेंबर जायचं करत बसली.
आता फेल व्हायला लागलाय बघ तो. माझा हात घे, पायाला भिंते काढ. माझा हात घे, दोन्ही हात बांध दे. खाली बघ. खाली बघ. मी स्वयंपाक करून जाणार आहे, तोपर्यंत खेळवा त्याच्याकडे दे. स्वतःकडे ते बाळ ठेवून घ्यायचं नाही, एवढं लक्षात ठेव. जबाब द्यायचा आणि पडदेशीर राहायचं. हा, स्वतःकडे ते बाळ ठेवून घ्यायचं. सासू सासरे दादा आणि वैष्णवी पाय हलव जरा, बाळाला येऊ दे. हलव. जरा हे ठेव. हा असं घरच्या दिवशी करायचं नाही. त्याचा मान नाही लागत ते. मारू नकोस हं त्याला, मारशील आणि पापसाला मारलं त्याला आता रेल्वे एक प्रेमानं बोलत होती का, एक मुलं- काय तुझी वडील त्याला. चला स्टार्ट. अरे मला काम आहे दिगाजी. हे सर्व कष्ट करू आम्ही. मला काल माझी मीटिंग आहे आता, थोड्या वेळ निघतो तोपर्यंत पप्पांना दे. आज शनिवार नाही आहे मला. हे अवघड सोबतीचं काम आहे. नाही आज विकेंडला पण काम करायला सांगितलं. ऐक माझा ऐक. बाबा पप्पांना दे. नाही घ्यायचं नसतंय. बर मांडीवर ते चूक केले ते. चूक केले ते त्याला. अरे रडते यार. हा, दे. ठीक आहे, दे. काय आणि काहीतरी केले बघ जरा, काही उडवलं लागतं. भाकरी करायचं घ्या मी बँकेत नेऊन देणार आहे. लॉकरला ठेवा, लॉकरला. झालं ना ठीक आहे. परत द्या. आणि इकडे जायचं मी जाणार आहे, व्यायाम करणार आहे. जरा योगा करून देतो म्हणा. नाही इकडे पण कुठे देऊ तुमच्यावर आहे ते, तुमच्यावर. चला इकडे जरा आजी तुमचं तुम्ही खेळायचं नाही, इकडे जायचंय. आजी दुपारी जेवायला घरी आली आहे. एक नंबर. हीच पहिला झोपल ते बघून बघून ते झोपल. बँकेत जायचंय परत. जेवण करून जातो मी आता.
मुंबईला आलो. मावशी सांभाळ पाहिजे की छान घे. आणि शेवटी त्याला सांगा तुमचं बाळ आहे, तुम्ही सांभाळा म्हणून सांगा. तुम्ही सांगा तुमचं बाळ आहे, तुम्ही सांभाळा, तुमचं बाळ आहे, तुम्ही सांभाळायचं. तुमचं बाळ आहे, तुम्ही सांभाळा. त्यांना ए नम्रता आईकडे आई बाळा खावला नाही. हा आईकडं म्हणजे पंजाची तिकडे आता पोरगं शाळेला जाऊ पण काय म्हणजे काय सब कुछ इधर नहीं बना. ठीक आहे बाल म्हणून झोपले हो. नंतर लाडू बिडू आता झालं पुढचा विधी करा. संजूला प्रॅक्टिस आहे. एकसाथ 2 झोपवले मम्मी झाले सगळं रेडी आहे. फक्त चपात्या आल्या. मग तुम्हाला किती वेळ आधी सांगू आम्ही चालू चपात्या करा. ठीक आहे. 1:30-1 ला चालू करणार. 12:30 चालू करा. 12:30 मॅक्स 12:30 चालू करा. आता कसं जेवण रेडी आहे. 12:30 चालू करायचा. कालच्या गाड्या कमी होत्या म्हणून आणि गाड्या भरल्या. फुल सिस्टम लोड किती भरले. तर गाईज रेडी झालेलं आहे रिसेप्शनसाठी. तर आता संध्याकाळी रिसेप्शन आहे त्यासाठी चाललेलं आहे. सगळे रेडी झालेत का बघू. सगळ्यांना जाऊन आपण भेटूया. आता सगळे तयार झालेलो आहे. आमची गँग प्रज्वलला काय कर आता काय शॉल्स घेऊन येतात. वरून शॉल्स घेऊन द्यायचं आहे ना. आता हॉलकडे सगळेजण गेलेत. आपण पण जाऊया आणि मस्त तयारी दिन झाल्या काय म्हणून काय काय लागतं ते करायला पाहिजे. रिसेप्शनच्या लोकेशनला आलेलो आहे. मस्त डेकोरेशन केलेलं आहे. मस्त डेकोरेशन आहे. हे बघा आमचे फोटोग्राफर मित्र इथं तुम्हाला परत भेटले असतील. काय कुठे येणार आहे सांगा. हा हो मस्त तर इथं पोचलेलो आहे. भेटू. का आल्याला हात मारायला चालू केलेले आहेत सगळे. आल्याला पाणीपुरीचा डाव चालू झालेला आहे. प्रज्वल डाईटवर आहे. डाईटवर तर आता दादाची एंट्री आहे. दादा आणि वहिनींची त्यासाठी सगळेजण सज्ज आहेत. थोड्या वेळात एंट्री होईल. सगळेजण आलेले आहेत. दादा आणि वहिनींचं स्वागत करायचं. 5 मिनिटं थांबावं लागेल. स्वागत व्हायला हवं. शुभम आणि वैष्णवी. तर दादा आणि वहिनींचं आगमन झालेलं आहे.
आता पुढच्या स्क्रीनवर लग्नाचा आणि एंगेजमेंटचा व्हिडिओ दाखवा लागेल. कपल बसलेले आहे. बघूया आता. तर आता दादा गाणं म्हणणार आहे. दादा स्टेजवर आहे. हॅलो 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 सर्वांना गुड इव्हनिंग, नमस्कार. तुम्ही सर्वजण इथे आल्यानंतर सर्वांना एकत्र बघून खूप भारी वाटतंय सर्वात पहिला, आणि सर्वांचं सुस्वागत. गोष्ट अशी होती की शुभमदादांना बहिणींसाठी गाणं म्हणायचं, पण त्याच्याऐवजी मी म्हणतोय. सो भाव त्याचे, आवाज माझा. तुझको असं नाही आहे. तुझको नरक लो जहाँ पे कहीं है मेरा यकीन, मैं जो तेरा ना हुआ किसी का नहीं, किसी का नहीं, ले जाए जाने का हवाए हवाए, ले जाए जाने का हवाए हवाए, बेगानी है ये बाड़ी हवाए हवाए, ले जाए मुझे कहाँ हवाए हवाए, ले जाए जाने कहाँ, ना मुझको खबर ना तुझको पता. आदित्री दीदी गाणं म्हणायला येत आहे. आदित्री दीदी आता गाणं म्हणणार आहे. and Vaishnavi Vaidi. So as I said, की भाव त्यांचं पण गाणं माझं आहे. So okay, one song I would like to dedicate, which is I think an evergreen song by the late Asha Bhosle ji, Adina Jaur Chodkar. So I hope you all know that. मी सर्वांना विनंती करते की इतकं सुंदर गाणं ती गाणार आहे, तर ज्यांना हे गाणं येतं त्यांनी साथ द्यावी, आणि ज्यांना येत नाही त्यांनी काही करून डान्स वगैरे करून काही करून आपली अभिव्यक्ती करावी. धन्यवाद. पाणीपुरीचा स्टॉल लावलेला आहे. तर पाणीपुरी खाणार आहे. इकडे पुढे गाणं चालू आहे. आम्ही इकडे पाणीपुरी खाणार. पाणीपुरी रिव्ह्यू घेऊया कशी आहे पाणीपुरी. दादा पहिलं घे. स्वाद द्या. पाणीपुरी खाल्ली. माझं पुन्हा पण कमी झालं एकदम. आईकडे पण खूप कमी झालं. 2-2 जा मामून करा. सगळेजण भेटायला लागलेत. सगळेजण भेटलेलेच आहेत, पण तरी पण सगळ्यांसाठी भेटायला तुम्हाला एक मोठी पार्टी द्यायला लागेल. रिसेप्शन आवरलेलं आहे. सगळेजण जेवायला बसले पंक्तीला. रिसेप्शन आवरले. आता मेन टास्क चालू आहे, चार्जिंग टास्क. चार्जिंग लावाले. हे ना आणलाय गाडी, ह्याच्यासाठी गाडी आल्या. मग आता चार्जिंग लावायचं काम चालू आहे. तर गाईज टाइम बघा, रात्री 3 वाजता चार्जिंग काढायला आलो आहे मी.
चार्जिंग झालेली आहे गाडी. तर आता दादा ती गाडी येणार आहे, मी ही गाडी येणार. झोप यायला आता जाऊन झोपायचं. फुल काम चालू आहे. लेट्स सी काय होईल.